हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 2 दॅट इज पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमधले महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि महत्त्वाचे टॉपिक्स पाहणार आहोत. जे PYQजमध्ये येणारे क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, तर ते कोणते आहेत वगैरे हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासोबतच पहिला चॅप्टर जो आहे त्याचे पण मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. प्लीज त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून चेकआउट करू शकता. सो आता या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला जो पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये एलिमेंट्स काय असतं, एलिमेंट्स कधी इंट्रोड्यूस झाले होते वगैरे हे सगळं आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये डिरेक्टली क्वेश्चन्समध्ये नाही विचारलं जात. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता. सो हे जे मी तुम्हाला स्किप करायला सांगितलं याचा अर्थ असा होत नाही की ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही जर एक्झामच्या आधी म्हणजे आता एक्झाम लगेचच आहे आणि व्हिडिओ पाहताय तर अशा केसेसमध्ये कोणत्या गोष्टींवरती तुम्ही वेळ नाही दिला तरी पण चालेल. त्या गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगते आणि महत्त्वाचे जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढेच फक्त सांगते. नेक्स्ट आहे डोबेरायनर्स ट्रेड. तर तुम्हाला असे क्वेश्चन्स येतात की सपोज की आता या ठिकाणी तुम्हाला या 3 एलिमेंट्सचा ग्रुप दिला जाईल आणि विचारलं जाईल की इज दिस ग्रुप फॉलोविंग डोबेरायनर्स ट्रेड्स किंवा इज दिस ट्रायड फॉलोविंग डोबेरायनर्स रूल्स वगैरे जे काही आहेत ते, किंवा जर ते फॉलो करत असेल तर एक्सप्लेन हाऊ किंवा एक्सप्लेन व्हाय असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर मग अशा केसेसमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डोबेरायनर्सचं जे काही ट्रेड्सचं रूल होतं किंवा जे काही त्याने मांडलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. सो त्यासाठी तुम्हाला डोबेरायनर्स ट्रेड्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे. सो एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आफ्टर दॅट ते जे काही तुम्हाला ग्रुप दिला जाईल, कुठलाही ग्रुप दिला जाऊ शकतो, असे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आयडेंटिफाय डोबेरायनर्स ट्रेड फ्रॉम दी फॉलोविंग ग्रुप्स, आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकते की व्हाय इट इज कॉल्ड एज डोबेरायनर्स ट्रेड्स किंवा व्हाय दे आर कॉल्ड एज डोबेरायनर्स ट्रेड्स. ठीक आहे. सो असं जर विचारलं तर तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करून द्यावं लागेल. आणि अर्थात तुम्हाला हे जे ॲटोमिक मासेस आहेत ते तुम्हाला असे ब्रॅकेटमध्ये दिले जातील. सो लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला एक मेथड माहिती पाहिजे की सोडियमचं ॲटोमिक मास हे जर या दोघांच्या ॲव्हरेज ॲटोमिक मासेसच्या ॲव्हरेजची इक्वल येत असेल तर याचा अर्थ हे तिघं जे आहेत तर ते डोबेरायनर्स ट्रेड्स आहेत किंवा ते रूल फॉलो करतायत. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. पण त्यासाठी आधी तुम्हाला डोबेरायनर्स ट्रेड म्हणजे काय ते सांगावं लागेल आणि मग एक्झाम्पलमध्ये जो काही क्वेश्चनमध्ये सांगितलेला ग्रुप असेल तो तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवावा लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. हे राईट शॉर्ट नोटमध्ये येतं 2 मार्क्ससाठी. हे पण अगेन 2 to 3 मार्क्समध्ये येऊ शकतं. जर एखादं एक्झाम्पल दिलं तर ते 1 मार्कासाठी येईल आणि हे लिहायला 2 मार्क, किंवा एक्झाम्पल नाही दिलं तर तुम्हाला स्वतःला एक्झाम्पल द्यावा लागेल, कारण फक्त लिहून फायदा नाही आहे, तुम्हाला एक्झाम्पल पण द्यावं लागेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय एक्झाम्पल द्यायची गरज नाही आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आता हे आन्सर कसं विचारलं जातं तर बेसिकली एकतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स हे जर तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी विचारलं गेलं तर तुम्हाला हे लिहायचंच आहे आधी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय आहे. त्यासोबतच याच्यामध्ये जे काही डीमेरिट्स आहेत ते पण लिहायचे. जसं की फॉर एक्झाम्पल इथे 2 एलिमेंट्स एकाच कॉलममध्ये आहेत तर हे तसं काय झालं, डीमेरिट झालं. सो हे जे काही डीमेरिट्स तुम्हाला पाहायला मिळतात ते पण तुम्हाला लिहावे लागतील त्याच्यामध्येच. ठीक आहे. सो एखादा पॉईंट डीमेरिट्सचा वगैरे पण ॲड करा, बाकी सगळं तुम्ही हे जे आहे ते लिहू शकता. हे बॉक्सेस नाही केले तरी पण चालतील. नेक्स्ट आहे मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. तर तुम्हाला मेंडेलचा जो काही लॉ आहे, मेंडेलिव्हचा जो काही लॉ आहे तर तो लिहायला येतो. दॅट इज त्याला आपण म्हणू शकतो मेंडेलिव्हज पेरियोडिक लॉ. तर हा लॉ एवढासाच आहे. एक मिनटं, आपण याला हायलाईट करूया. तर हा लॉ एवढासाच आहे, पण तुम्हाला ह्या ज्या शब्दांमध्ये दिला आहे सेम त्याच शब्दांमध्ये लिहायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये इज अँड द कशामध्येही फरक नाही करू शकत. जसं दिलं आहे तसंच तुम्हाला लिहावं लागेल. इवन हे MCQजमध्ये पण येतं आणि इथे तुम्हाला ब्लँक दिलं जातं. मग ऑप्शनमध्ये ॲटोमिक मास, ॲटोमिक नंबर्स याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा की मेंडेलिव्हने जे काही सगळ्यात पहिल्यांदा पेरियोडिक टेबल बनवलं होतं तर ते ॲटोमिक मासेसलाच अनुसरून बनवलं होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की जेव्हा तुम्हाला मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबलवरती शॉर्ट नोट लिहायला येईल तेव्हा हे एवढं लिहायची गरज नाही की मेंडेलिव्हनी कोणत्या काळामध्ये ते पेरियोडिक टेबल तयार केलं किंवा मेंडेलिव्ह कुठला होता वगैरे हे नाही लिहिलं तरी पण चालेल. डिरेक्टली मेंडेलिव्हने काय लॉ दिला हे आधी लिहायचं. हा जो लॉ आहे पेरियोडिक लॉ तर ते आधी लिहायचं. मग मेंडेलिव्हनी 63 एलिमेंट्स अरेंज केले अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस. आणि मग तुम्हाला हे लिहायचं पण काहीच गरज नाही आहे. फक्त तुम्हाला लिहायचं की कशाच्या अकॉर्डिंग किंवा कुठल्या बेसिसच्या अकॉर्डिंग त्यांनी ही अरेंजमेंट केली होती. तर केमिकल, फिजिकल प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉईंट्स वगैरे जे काही असेल ते हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हे बाकीचं स्किप केले तरी पण चालणार आहे अर्थात. नेक्स्ट आहे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. हे पण एक्झाममध्ये PYQजमध्ये विचारलं गेलं आहे. जास्त नाही, सगळं 2-2 मार्कांचेच प्रश्न विचारले जातात. किंवा तुम्हाला कधी कधी काय केलं जातं, एक्सप्लेन मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल अँड राईट इट्स मेरिट किंवा डिस्क्राईब इट्स मेरिट्स. तर असं पण तुम्हाला क्वेश्चन येतं. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला मेंडेलिव्हचं जे काही पेरियोडिक टेबल आहे ते एक्सप्लेन करायला 2 मार्क आणि मेरिट्स लिहायला 2 मार्क, असं करून 4 मार्कांचा पण हा प्रश्न बनवू शकतो. किंवा मेंडेलिव्हचं पेरियोडिक टेबल लिहायला 2 मार्क आणि 1 मार्क मेरिट्स लिहायला. ठीक आहे, असं पण क्वेश्चन बनू शकतो. इवन 1 मार्क जरी असला मेरिट्स लिहायला तरी पण तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही मेरिट्स लिहायचे आहेत. ठीक आहे, तिन्ही पण मेरिट्स तुम्ही लिहिणार आहात.
हे टेबल्स ड्रॉ केलं नाही तरी पण चालेल. फक्त तुम्हाला काय काय लिहायचं आहे की हे जे 3 मेरिट्स आहेत त्याचं फक्त डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, हा तिसरा. ठीक आहे, हे टेबल वगैरे काही ड्रॉ करायची गरज नाही आहे. हे तुम्ही तुमच्या शॉर्ट्स ह्याच्यामध्ये पण कन्वर्ट करू शकता की मेंडेलिव्हनी वॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या, हे बाकीचं नाही लिहिलं तरी पण तुम्ही चालेल. जर ते कमी मार्कांसाठी असेल, 2 मार्कांसाठी असेल वगैरे तर, पण याचं वेटेज जर 3 मार्कांचं असेल तर मग तुम्हाला सगळं लिहावं लागेल. सो इट ऑल डिपेंड्स ऑन की ते किती मार्काला प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, हे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. कधी कधी असा प्रश्न येतो की राईट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल 3 मार्कांसाठी. मग 1.5 मार्क मेरिट्सला, 1.5 मार्क डिमेरिट्सला. मग अशा केसेसमध्ये 3 मेरिट्स लिहायचे, 3 डिमेरिट्स लिहायचे. आता डिमेरिट्स तर लहान लहान आहेत पहिले 3, पण मेरिट्स तुम्हाला थोडंसं छोट्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॉडर्न पेरियोडिक लॉ. जर मॉडर्न पेरियोडिक लॉ विचारलं असेल तर या लॉमध्ये इथे ॲटोमिक नंबर्स येणार आणि हा हेनरी मोझेलीने दिला होता. हे पहिलं काही नाही केलं तरी पण चालेल, पण हा लॉ मात्र लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे लॉंग फॉर्म ऑफ पेरियोडिक टेबल किंवा मॉडर्न पेरियोडिक टेबल एक्सप्लेन करायला येतं. 3 ते 4 मार्कांसाठी पण येऊ शकतं किंवा 2 मार्कांसाठी पण येऊ शकतं. 2 मार्कांसाठी आलं तर तुम्ही थोडक्यात लिहिलं तरी पण चालेल. पिरियड्स किती असतात आणि रोज किती असतात, म्हणजेच ग्रुप्स किती असतात हे लिहायचं. पिरियड्स किती असतात, ग्रुप्स किती असतात हे लिहायचं. ब्लॉकचा नंबर किती आहे, 4 ब्लॉक्स आहेत, मग ते कोणते कोणते आहेत ते लिहायचं. प्रत्येक ब्लॉकमध्ये किती ग्रुप बिलॉंग करतात हे लिहायचं. आणि मेटल्स कुठे आहे, नॉन मेटल्स कुठे आहे आणि मेटलॉइड्स कुठे आहे ते लिहायचं. ठीक आहे. पण हे जर तुम्हाला 3 मार्कांसाठी आलं तर मग डिटेलमध्ये लिहावं लागेल की रोज कोणाला म्हणतात, ग्रुप्स कोणाला म्हणतात. त्याच्यासोबतच नेक्स्ट आहे पिरियड्स कोणाला म्हणतात. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे की एस ब्लॉक आहे तर एस ब्लॉकमध्ये कोणते कोणते मेटल्स आहेत. अल्कली मेटल्स आहेत, अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत. पीमध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स तिन्ही पण आहे. सो हे तुम्हाला अजून डिटेलमध्ये लिहावं लागेल जर हे 3 ते 4 मार्कांसाठी विचारलं तर. मध्ये जी झिगझॅग लाईन आहे तर ती या लोकांना सेपरेट करते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता याच्यामधले जे गिव्ह द रिझनचे प्रश्न आहेत ना ते फक्त एक्सरसाइजमधलेच करा. इथलं मधलं करायची गरज नाही आहे, फक्त एक्सरसाइजमधलेच ते प्रश्न करा. ओके. आता लेट मी टेल यू एक्सरसाइजमधले कुठले प्रश्न आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला गिव्ह द रिझन पाहायला मिळेल. कुठे गेलं, नाही एक मिनटं. गिव्ह द रिझन, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. तर याच्यामध्ये ॲटोमिक रेडियस जे आहे तर ते डिक्रीज होते जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर. त्यासोबतच मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डिक्रीज होतं जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर. ॲटोमिक रेडियस इन्क्रीज होते जर आपण डाऊन द ग्रुप गेलो तर. तर बेसिकली हे सगळे जे काही गिव्ह द रिझन्स आहेत ते तुम्ही जर केले तर मधलं कुठलंच कॉन्टेंट करायची गरज नाही आहे, कारण गिव्ह रिझन्समध्ये हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते कवर होत आहेत. गिव्ह रिझन्समध्ये हे पण कवर होतं आहे, गिव्ह रिझन्समध्ये हे सगळं कवर होतं आहे. सो तुम्हाला फक्त गिव्ह रिझन्स करायचे आहेत. हे मधलं तुम्ही नाही केलं तरी पण चालेल आता. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ॲटोमिक साईज. तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल की ॲटोमिक साईज डाऊन द ग्रुप इन्क्रीज का होते तर अशा केसेसमध्ये इफ पॉसिबल ॲटोमिक साईज म्हणजे काय हे पण एक्सप्लेन करा. ॲटोमिक साईजचं युनिट तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला टेबल लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण लक्षात राहत असेल एक्झाम्पलसाठी तर उत्तम आहे. त्यांनी कुठेही एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करा असं नाही प्रश्न विचारला याच्या आधी पण तुम्हाला स्वतःला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे पण त्या सगळ्या गिव्ह द रिझन्समधून कवर होईल, एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. सिमिलरली हे पण त्याच्यामधूनच कवर होईल. ठीक आहे. सो तुम्ही हे एक्स्ट्रा काही प्रश्न नाही केले तरी पण चालतील. जे काही या ठिकाणी गिव्ह रिझन्समध्ये आहेत तेवढेच प्रश्न जरी केले तरी पण इनफ आहेत या चॅप्टरसाठी. ठीक आहे. सो मधलं तुम्ही सगळं स्किप केलं आणि एवढे प्रश्न केले तरी पण चालतील. आता या ठिकाणी बघा शॉर्ट नोटमध्ये जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. सो तुम्ही शॉर्ट नोट्स पण फक्त एक्सरसाइजमध्ये केले तरी पण चालतील, कारण तेच चॅप्टरमध्ये महत्त्वाचं आहे. नेक्स्ट MCQ सगळे करा, 4च आहेत. तुम्हाला असे प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये विचारले जातात की कोणाचं पण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलं जाईल आणि हा कुठल्या पिरियडला बिलॉंग करतो, कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतो, मग याचं नाव काय आहे, मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या दुसऱ्या मेटल किंवा नॉन मेटल किंवा एलिमेंटशी मॅच होत आहेत का, होत असतील तर का मॅच होत आहेत. हे सगळा जो पूर्ण एक संच आहे तो मिळून 4 मार्कांसाठी किंवा पूर्ण 5 प्रश्न ॲड करून शेवटचा जो काय 5 मार्कांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये कसे छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये येऊ शकतात किंवा हे 3 प्रश्न कंबाईन करून ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये 3 मार्कांसाठी पण येऊ शकतं. ठीक आहे. सो असे प्रश्न तुम्हाला याच्यामधले विचारले जातात. सो बेसिकली तुम्ही जर या चॅप्टरमधलं काय करायचं म्हणाल तर फक्त एक्सरसाइज आणि मी जे आत्ता काही चॅप्टरच्या मधले प्रश्न सांगितले तेवढे केले तरी पण या चॅप्टरसाठी इनफ आहे. ठीक आहे. फक्त एक्सरसाइज केली तरी पण इनफ आहे, चालेल. आता नेक्स्ट आहे की तुम्हाला हे नाव ओळखून डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. हे पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये 3 मार्कांसाठी कुठलेही 3 यातले उचलून दिले जाऊ शकतात. प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे. ठीक आहे. अलॉंग विथ की याच्यामध्ये पण तुम्हाला काही डिस्क्रिप्शन दिलं आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला नावं लिहायची आहेत. हे प्रश्न थोडे कमी येतील कारण हे ट्रिकी क्वेश्चन आहेत आणि
हे प्रश्न थोडे इझी पण असू शकतात आणि ट्रिकी पण आहेत. सो याच्यापेक्षा तुम्हाला असे काही प्रश्न येतील की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कुठला आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कुठला आहे, या लोकांना ॲटॉमिक रेडियसच्या अकॉर्डिंग अरेंज करा, कोणाची स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस आहे, कोणाची लार्जेस्ट आहे, याच्या अकॉर्डिंग अरेंज करा, किंवा सायंटिफिक रिझन्सवाले क्वेश्चन. सायंटिफिक रिझन्सवाले क्वेश्चन येतातच येतात, गॅरंटीड येतात तुम्हाला. गिव्ह सायंटिफिक रिझन्समध्ये या चॅप्टरमधला एक येतोच दरवेळी. सो प्लीज याच्यामधले जे काही 5 आहेत तर 5पैकी सगळे करून ठेवा, कारण हा पूर्ण चॅप्टरच हे क्वेश्चन्स डिस्क्राईब करतात. पूर्ण चॅप्टरमध्ये जे आहे ते सगळं या 5 प्रश्नांमध्ये आहे. ठीक आहे. सो हे 5 प्रश्न नक्की करा. सो एवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. चॅप्टर खूप इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त एकदा तुम्हाला चॅप्टर रीड करायचं आहे. हे तुम्ही डू यू नोचे बॉक्सेस नाही केले तरी पण चालतील. हे जे ऑलवेज रिमेंबरवाला हे करा, कारण हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये आन्सर्स लिहायला उपयोगी ठरतील. ठीक आहे. बाकी हे सगळं जे काही मटेरियल आहे हे सगळं तुम्हाला या क्वेश्चन्समधून क्लिअर होईल, गिव्ह द रिझन्सवाल्या. सो मधला नाही केलं तरी पण चालेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.